विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे गजानन सर मॅथ्स आणि रिझनिंगच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. लहानपण देगा देवा मुंगी साखरे सर्वा, लहानपण देगा देवा मुंगी साखरे सर्वा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. प्रसिद्ध अशा एका कवीने या बालपणाचं वर्णन मित्रांनो मनाला भावणाऱ्या या 4 ओळीच्या माध्यमातून केलेलं आहे. खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवन जगत असताना मानव प्राणी हा धावपळीच्या जगामध्ये सध्याला आहे आणि जेव्हा अशा या 4 ओळी आपल्या कानावरती पडतात त्यावेळेस त्या प्रत्येक मानवाला आपल्या लहानपणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आज मित्रांनो आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ज्याला आपण TET म्हणतो आणि पात्रतेच्या नंतर म्हणजे शिक्षक पात्रतेच्या नंतर राज्य सरकारमार्फत जी काही घेण्यात येणारी टेट आहे ती टेट ज्याला शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हटलेलं आहे, या टेटच्या संदर्भात म्हणजे जवळपास पात्रता परीक्षा आणि अभियोग्यता चाचणी या दोन्हीही अभ्यासक्रमासाठी जो दिलेला मानसशास्त्र ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो आणि सोबतच बालमानसशास्त्र ज्याला आपण चाइल्ड सायकोलॉजी म्हणतो, म्हणजे या बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र या दोन्हीची सांगड घालणारा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. प्रामुख्याने लक्षात घ्या मित्रांनो, अभियोग्यता चाचणीमध्ये बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्राला अतिशय चांगल्या पद्धतीचं महत्त्व आहे. जास्त वेळ वाया न घालवता बालमानसशास्त्राच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी आपल्या विषयाची या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आणि या बालमानसशास्त्रामध्ये जे पहिले शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी बालकाबद्दल मानसशास्त्रामध्ये सोबतच दैनंदिन जीवनामध्ये जगणाऱ्या मानव प्राण्याला बालकाचं महत्त्व पटवून देत असताना एक व्याख्या केलेली आहे, त्या शास्त्रज्ञाचं सुरुवातीला आपण नाव या ठिकाणी अभ्यासूयात. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मित्रांनो E.B. हर्लॉग. हे मानसशास्त्रज्ञ आहेत आणि या मानसशास्त्रज्ञांनी बालकाच्या मानसशास्त्राबद्दल किंवा बालकाच्या दैनंदिन जीवनामध्ये जो काही बालकामध्ये होणारा बदल आहे हा बदल त्यांनी या व्याख्येच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे. तो बदल कसा सांगतोय ते सांगतात बघा. बालमानसशास्त्र म्हणजे नेमकं काय, तर बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून बालकाच्या पौगंडावस्थेपर्यंत बालकाचा विकास हा कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बालमानसशास्त्र. ही व्याख्या तुम्हाला भरतीमध्ये विचारलेली आणि या व्याख्येमध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, जन्मपूर्व अवस्था म्हणजे बालकाचा जन्म होण्याच्या अगोदरची जी काही घरातील वातावरण असेल, सोबतच बालकाच्या पौगंडावस्थेपर्यंत त्याला निर्माण होणारे जे काही वातावरण असेल, या दोन्हीचा अर्थ त्यांनी या व्याख्येच्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जन्मपूर्व अवस्था म्हणजे ज्याला आपण आईच्या पोटामध्ये असणारी गर्भावस्था म्हणतो बालकाची, या गर्भावस्थेमध्ये पण मित्रांनो त्या ठिकाणी बालमानसशास्त्राचा जे काही महत्त्व असेल ते बालमानसशास्त्राचं महत्त्व त्या गर्भावस्थेमध्ये पण त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारलेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस लहान बालक हे आईच्या पोटामध्ये वाढत असतं त्यावेळेस आईच्या पोटामध्ये वाढत असताना घर असेल किंवा घराच्या परिसराच्या भोवती जे काही दिलेलं वातावरण आहे त्या वातावरणाचा परिणाम त्या बालकावरती होत असतो. आपण रामायणामध्ये एक गोष्ट ऐकली होती मित्रांनो, एक कथा आपल्याला त्या ठिकाणी सांगितली जात होती. जेव्हा अर्जुन आपल्या पत्नीला चक्रव्यूहची रचना सांगत होता तेव्हा चक्रव्यूहची रचना सांगत असताना चक्रव्यूहमध्ये प्रवेश कसा करायचा याची परिपूर्ण माहिती त्याच्या बायकोने त्या ठिकाणी ती कथा सांगत असताना अतिशय काळजीपूर्वक ऐकली होती. पण जेव्हा चक्रव्यूहमधून बाहेर कसं पडायचं हे सांगत असताना त्या ठिकाणी अर्जुनाच्या पत्नीला त्या ठिकाणी झोप लागली होती. परिणाम असा झाला की अभिमन्यू हा चक्रव्यूहमध्ये प्रवेश करू शकला, पण तो त्या ठिकाणी चक्रव्यूहमधून बाहेर कसं पडायचं किंवा त्या चक्रव्यूहला कसं भेदायचं हे त्याला त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात न आल्यामुळे त्या ठिकाणी त्या चक्रव्यूहच्या माध्यमातून त्याच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्रामुख्याने लक्षात घ्या, बालकाचा जेव्हा विकास होतो तेव्हाच बालकाचा विकास होत असताना बालकाच्या विकासाला कारणीभूत असणारं त्याच्या घरचं वातावरण जेवढं कारणीभूत असतं तेवढ्याच प्रमाणामध्ये ते बालक जन्माच्या अगोदर कोणत्या परिसरामध्ये वावरतं, त्या परिसरामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना येतात त्या घटनाचा पण परिणाम बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेवरती होत असतो. आणि सोबतच एक वेळ जेव्हा बालकाचा जन्म होतो तेव्हाच बालकाचा जन्म झाल्याच्या नंतर जन्माच्या नंतरचं जे काही त्याला मिळणारं वातावरण आहे म्हणजेच बालकाच्या पौगंडावस्थेपर्यंतचं वातावरण, हा जो काही दिलेला डिफरन्स आहे या दोन्हीमधला जन्मपूर्व आणि पौगंडावस्था या दोन्हीमधला दिलेला जो फरक आहे तो फरक म्हणजे या ठिकाणी खऱ्या अर्थाने बालमानसशास्त्र म्हणून ही व्याख्या प्राध्यापक E.B. हर्लॉग या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. मित्रांनो भरतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 100% ही व्याख्या विचारली जाते. हा पॉईंट आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर बघा 2 नंबरची दिलेली व्याख्या,
बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी बालमानसशास्त्र. आता वर्तन बघा मित्रांनो, या ठिकाणी जवळपास वर्तन म्हटल्याच्या नंतर लहानपणापासून ते जसं जसं बालक घरामध्ये मोठं होत जातं आणि घराच्या सोबत ते घराच्या बाहेर पडू लागतं, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्या वर्तनामध्ये होणारा जो बदल असेल, त्या बदलाच्या संदर्भात केले जाणारे जे काही संशोधन असेल, ते संशोधन ज्यामध्ये केलं जातं त्याला बालमानसशास्त्र म्हणतात. ही पण व्याख्या आपल्यासाठी भरतीमध्ये म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आणि सोबतच टेटमध्ये मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्या आहे. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहेत. यानंतर बघा पुढील जी काही दिलेली व्याख्या आहे, ती पुढील व्याख्या अभ्यासण्याच्या अगोदर मी या ठिकाणी बालमानसशास्त्राचा उगम म्हणजे त्या ठिकाणी बालमानसशास्त्र कसं उदयाला आलं, सोबतच त्याचा विकास कसा झाला आणि विकासाच्या सोबत त्याचं संशोधन कशा पद्धतीने वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे, याची माहिती आज आपण आता या ठिकाणी परत पाहणार आहोत. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. एक थोर तत्ववेत्ता प्लेटो यांचा जन्म हा इसवी सन पूर्व 427 ते 347 हा त्यांचा कालखंड दिलेला आहे. आणि हे थोर तत्ववेत्ते आहेत, सोबतच सायकोलॉजिस्ट आहेत आणि यांनी बालकाच्या मानसशास्त्राचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परिपूर्ण अभ्यास केलेला आहे. आपण जे काही शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो, त्या शास्त्रज्ञांनी बालकाचा विकास करण्यासाठी जे काही सांगितलेले सिद्धांत येतं, त्याने जे काही सांगितलेले वेगवेगळ्या उपपत्त्या येतात, त्या सर्व उपपत्त्या आपण आपल्या लेक्चरमध्ये रेकॉर्डेड बॅचच्या माध्यमातून अभ्यासणार. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माझी ही रेकॉर्डेड बॅच घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी डोळे झाकून त्या ठिकाणी रेकॉर्डिंग बॅच तुम्ही जर घेतलात तर 100% मानसशास्त्रामध्ये जे काही दिलेले तुमचे टॉपिक येतं, ते टॉपिक तर त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेतच, पण एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि तो पॉईंट आपण कसा कव्हर केला आहे हे तुम्हाला आजच्या लेक्चरच्या माध्यमातून या ठिकाणी समजून येणार आहे. यामध्ये बघा बालमानसशास्त्राचा उगम याच्यामध्ये 1 नंबरचे तत्ववेत्ते आहेत प्लेटो. आता या प्लेटोचा तुम्हाला मी आत्ता या ठिकाणी कालखंड सांगितलेला आहे की जवळपास इसवी सन पूर्व 427 ते 347 हा त्यांचा कालखंड आहे. आणि प्लेटोच्या मते बालकाची जो काही प्रत्येक बालक आहे, त्या प्रत्येक बालकाची कार्यक्षमता म्हणजे त्याची काम करण्याची कॅपॅसिटी जरी म्हटलं तरी या ठिकाणी काही चुकीचं ठरणार नाही. कार्यक्षमता ही भिन्न असते आणि जर बालकाची कार्यक्षमता भिन्न असेल तर बालकाच्या बौद्धिक क्षमता ज्या क्षेत्रात आहेत त्या क्षेत्रामध्ये मित्रांनो त्या बालकाला जर तुम्ही योग्य पद्धतीचं मार्गदर्शन जर केलात तर बालकासंबंधीचे विचार किंवा बालकासंबंधीचा जो विकास आहे तो विकास त्याला अनुसरून त्या ठिकाणी 100% होणार आहे आणि बालकाचं त्या ठिकाणी परिपूर्ण पद्धतीने त्याचं संगोपन केलं जाणार आहे. हा विचार पहिल्यांदा प्लेटो या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. प्लेटोचं मत असं आहे की आपण जेव्हा आपल्या घरामध्ये बालक जन्माला येतं, त्या जन्माला आल्याच्या नंतर त्याचे आईवडील ठरवतात की लहानपणी असणारं हे बालक मोठेपणी त्यांनी काय व्हायला पाहिजे, पण त्याच ठिकाणी जर त्याच्या आईवडिलांनी, त्याच्या घरातील माणसांनी, व्यक्तींनी जर त्या बालकाला त्या ठिकाणी त्याच्या सवयीनुसार, त्याच्या अंगामध्ये असणाऱ्या सुप्त गुणानुसार जर त्याच्या कलेला त्या ठिकाणी वाव देण्याचा प्रयत्न जर केला आणि त्याच्या कलेला जर योग्य ते मार्गदर्शन जर मिळवून दिलं तर ते बालक त्याच्या करिअरमध्ये, त्याच्या क्षेत्रामध्ये 100% परिपूर्ण होऊ शकतं. हे पहिल्यांदा मत या प्लेटोने मानलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला होल्ड करून जो दिलेला भाग आहे बालकाच्या बौद्धिक क्षमता म्हणजे त्याची कॅपॅसिटी, त्याचा बुद्ध्यांक किती आहे हे जर तुम्हाला त्या ठिकाणी समजलं तर त्या बौद्धिक क्षमतेला अनुसरून त्याला त्या ठिकाणी जर तुम्ही मार्गदर्शन जर केलं तर 100% बालकाचा विकास होऊ शकतो. हे मत पहिल्यांदा ज्यांनी मांडलं त्याचं नाव आहे प्लेटो. भरतीमध्ये मित्रांनो हा प्रश्न विचारलेला. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ चेक करा. जॉन लॉक नावाचा आणखीन एक मानसशास्त्रज्ञ आणि या मानसशास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे की बालकाच्या नैसर्गिक वर्तनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्त ही त्याला गरजेची आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही बालक जन्माला आलेलं आहे त्या बालकाच्या अंगामध्ये जन्मजात जे काही असणारे सुप्त गुण येतं ते सुप्त गुण नॅचरल पद्धतीचे येतं आणि त्या नॅचरल पद्धतीच्या सुप्त गुणाला जर तुम्ही त्याच पद्धतीने वाव जर दिलात तर त्याचे 2 त्या ठिकाणी आउटपुट निघणार आहेत, त्याचे 2 त्या ठिकाणी निकष निघणार आहेत. पहिला निकष, जर बालकाच्या वर्तनावरती जर तो अयोग्य वर्तन करत असेल, जर तो अयोग्य पद्धतीने निसर्गामध्ये किंवा परिसरामध्ये वावरत जर असेल तर त्या ठिकाणी अयोग्य पद्धतीने वावरणाऱ्या बालकाचा पुढे चालून त्या ठिकाणी जो येणारा निष्कर्ष आहे, पुढे चालून जे येणारं त्याचं आउटपुट आहे ते आउटपुट नक्कीच त्या ठिकाणी धोकादायक असणार आहे, ते चुकीचं असणार आहे. मग त्या बालकाच्या वर्तनाला जन्मजात जो काही निसर्गामध्ये त्याच्यामध्ये दिलेला जो बदल आहे किंवा त्याच्या अंगामध्ये जे काही गुण येतं
त्याला योग्य पद्धतीने जर तुम्ही डेव्हलपिंग केलात, त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने जर त्याची सांगड घालून जर त्याला योग्य दिशा दिलात, तर 100% बालकाचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. हे मत या ठिकाणी जॉन लॉक नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बालकाला जर तुम्हाला परिपूर्ण बनवायचं असेल तर परिपूर्ण बनवत असताना बालकाला त्या ठिकाणी कठोर शिस्त देणे गरजेचे आहे, हे या ठिकाणी जॉन लॉक म्हणतोय. मित्रांनो, ही पण व्याख्या तुम्हाला भरतीमध्ये विचारलेली आहे. यानंतर पुढे बघा, रुसो नावाचे एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत, बालमानसशास्त्रज्ञ आहेत आणि शैक्षणिक तत्ववेत्ते पण म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि या रुसोनी दी एमिली नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. हा दी एमिली नावाचा जो त्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी शिक्षणविषयक ग्रंथातून त्यांनी मानसशास्त्राच्या माध्यमातून निसर्गवादी शिक्षणाबाबत व सोफिया पत्राद्वारे त्यांनी स्त्री शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण एक लक्षात घ्या, निसर्गवादी शिक्षणाबाबत सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला, असा तुम्हाला TET मित्रांनो प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. आणि निसर्गवादी शिक्षणाचा सिद्धांत मांडणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे रुसो. 1 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. सोबतच आणखीन एक प्रश्न एक्झाममध्ये विचारला होता, सोफिया पत्राद्वारे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारा किंवा सोफिया पत्राद्वारे स्त्री शिक्षणाचे विचार प्रकट करणारे मानसशास्त्रज्ञ कोण, असा जो भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे त्याचं फायनली उत्तर या ठिकाणी रुसो येतो. या रुसोचे मित्रांनो विचार आपल्याला महिलांच्या शिक्षणाबाबत सोबतच बालकाचं जे काही शिक्षण आहे ते बालकाला शिक्षण 4 भिंतीच्या आत न देता जर त्याच बालकाचं शिक्षण तुम्ही निसर्गामध्ये घेऊन जर गेलात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर बालकाचा विकास केलात तर 100% तो बालक परिपूर्ण होऊ शकतो, असं मत या ठिकाणी रुसोनं मांडलेलं आहे. रुसोसाठी 2 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. पहिला पॉईंट, निसर्गाचा विचार मांडणारा शास्त्रज्ञ कोण, त्याचं अंतिम उत्तर रुसो आहे. आणि सोफिया पत्राद्वारे स्त्री शिक्षणाचा विचार मांडणारा शास्त्रज्ञ कोण, असा जो प्रश्न विचारला त्याचं अंतिम उत्तर रुसो आहे. मित्रांनो, हे 2 पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तिसरा पॉईंट या ठिकाणी चेक करा, बालकाच्या स्वाभाविक गुणाच्या विकासासाठी योग्य वातावरण व योग्य संधी, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, या ठिकाणी योग्य संधी जर उपलब्ध करून दिली तर बालकाला निसर्गात खेळू बागडू दिले पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून बालकाचा स्वयंपूर्ण किंवा त्या ठिकाणी परिपूर्ण विकास करण्यासाठी हा निसर्ग नक्कीच त्या ठिकाणी बालकाला मदत करेल. कारण एक लक्षात घ्या, प्रत्यक्षात दैनंदिन जीवन जगत असताना प्रॅक्टिकली त्याला येणारा अनुभव त्या व्यक्तीला किंवा त्या बालकाला तो प्रॅक्टिकली अनुभव तो आयुष्यभर विसरू शकत नाही. पण फक्त पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून जर बालकाचा विकास करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर ते पुस्तकी नॉलेज, ते पुस्तकी ज्ञान काही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मर्यादा निर्माण करून देतं. पण त्याच ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून निसर्गाचा अभ्यास करून जर व्यक्ती जगला तर तो व्यक्ती येणाऱ्या संकटावरती मात करून आपल्या स्वतःचं आयुष्य घडवू शकतो. हे मत या ठिकाणी या रुसोनी मांडलेलं आहे. त्यामुळे रुसोचा सिद्धांत जो निसर्गवादी असेल किंवा स्त्री शिक्षण विषयक असेल, हा सिद्धांत मित्रांनो आपल्यासाठी एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा आहे. यानंतर पुढचा पॉईंट चेक करा, पेस्ट्रॉलॉजी नावाचे शास्त्रज्ञ येतं. आता हा पॉईंट आपल्याला एक लक्षात घ्या, 1998 साली अध्यापन शास्त्राचे जे काही शैक्षणिक मानसशास्त्र असेल किंवा अध्यापन विषयक जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ते त्या ठिकाणी 1998 साली आपल्या शिक्षकासाठी त्या ठिकाणी अध्यापक शिक्षण पदविकेने त्यांना त्या ठिकाणी काही नियम ठरवून दिलेत. आणि त्या नियमामध्ये मित्रांनो तुम्हाला एक पॉईंट लक्षात आलेला असेल की मी या ठिकाणी जो तुम्हाला पॉईंट लिहून दिलेला आहे, अध्यापनासाठी मूर्ताकडून अमूर्ताकडे ज्या गोष्टी माहिती नाहीत किंवा ज्या गोष्टी माहिती येतात त्याची अगोदर सुरुवातीला जाणीव करून द्या आणि माहिती असलेल्या गोष्टीच्या माध्यमातून ज्या गोष्टी बालकाला माहिती नाहीत त्या गोष्टी बालकापर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजेच या ठिकाणी मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा सुगमाकडून दुर्गमाकडे, सुगम म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे आणि सोबतच या ठिकाणी ज्ञाताकडून म्हणजे माहीत असलेल्या गोष्टीकडून ज्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत अज्ञाताकडे घेऊन जाण्यावरती भर द्या. म्हणजेच या ठिकाणी अध्यापन करत असताना अध्यापनाच्या ज्या काही वेगवेगळ्या पद्धती येतात त्या वेगवेगळ्या पद्धती शिक्षणामध्ये आणि बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिल्यांदा ज्यांनी मांडल्या किंवा ज्यांनी पहिल्यांदा पटवून दिले विचार, त्या पटवून देणाऱ्या विचारामध्ये 1 नंबरचं नाव येतं मित्रांनो पेस्ट्रॉलॉजी. आता हे पेस्ट्रॉलॉजी जे काही दिलेले शास्त्रज्ञ येतं, हे शास्त्रज्ञ आहेत मित्रांनो या ठिकाणी स्वित्झर्लंडचे. आणि या स्वित्झर्लंडमध्ये त्यांनी बालकाचा परिपूर्ण विकास करण्यासाठी प्रामुख्याने प्रयोगशील शाळा निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा त्यांनी केलेलं आहे. आणि प्रयोगशील शाळेच्या माध्यमातून
त्यांनी समाजाला पटवून दिलं, समाजामध्ये जो काही त्या ठिकाणी राहणारा शिक्षक असेल किंवा समाजामध्ये जे काही वावरणारं त्या ठिकाणचं त्यांचं सरकार वगैरे असेल, त्या सर्वांना त्यांनी पटवून दिलं की बालकाचा जर तुम्हाला या ठिकाणी विकास करायचा असेल तर अध्यापनाच्या तुम्हाला या पद्धती या ठिकाणी 100% माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून याच अध्यापनाच्या पद्धतीच्या माध्यमातून बालकाचा परिपूर्ण विकास केला जाईल, हे आपल्या या ठिकाणी दिसून येतं. पेस्ट्रॉलॉजीच्या नंतर आता एक पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या, पेस्ट्रॉलॉजीबद्दल तुम्हाला मूर्ताकडून अमूर्ताकडे ही अध्यापनाची पद्धत कोणी सांगितली असा प्रश्न विचारलेला आहे. सोबतच सुगमाकडून दुर्गम म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सिद्धांत कोणी मांडले किंवा ह्या अध्यापनाच्या पद्धती कोणी मांडल्या असा जर भरतीमध्ये प्रश्न विचारला त्याचं अंतिम उत्तर मित्रांनो पेस्ट्रॉलॉजी येतं, पॉईंट विसरायचा नाही. ओके. त्यानंतर बघा पुढील दिलेला मानसशास्त्रज्ञ तो म्हणजे फेडरिक फ्रोवेल नावाचा. आता हा फेडरिक फ्रोवेल जो आहे त्यांनी नेमकं बालमानसशास्त्राबद्दल विचार काय मांडले. पहिल्यांदा मी या ठिकाणी परत एक वेळेस क्लिअर करतोय, बालमानसशास्त्रामध्ये बालकाचा विकास कसा केला पाहिजे याचे सिद्धांत ज्या शास्त्रज्ञांनी मांडले, एक्झाम ओरिएंटेल हा पॉईंट मी या ठिकाणी सुरुवातीला कव्हर करतोय आणि त्याच्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने बालमानसशास्त्राची वैशिष्ट्ये काय, त्याचं उद्दिष्ट काय किंवा त्याचं महत्त्व काय हा पॉईंट आपण याच लेक्चरमध्ये पण पुढे अभ्यासणार आहोत. आता या ठिकाणी बघा फेडरिक जो दिलेला आहे, फेडरिक फ्रोवेल हे दिलेले मानसशास्त्रज्ञ मित्रांनो या ठिकाणी त्यांचे विचार असे येतं की तुम्हाला माहिती असेल किंडर गार्डन पद्धतीची मांडणी करणारा मानसशास्त्रज्ञ कोण, त्याचं अंतिम उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी फेडरिक फ्रोवेल. किंडर किंवा याच किंडरला या ठिकाणी बाल, हे लक्षात घ्या इथं बाल उद्यान पद्धती पण म्हटलेलं आहे बरं का. हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तिलाच बाल उद्यान पद्धती म्हणतात कारण बाल उद्यान पद्धतीच्या माध्यमातून बालकाचा परिपूर्ण विकास केला पाहिजे असा सिद्धांत किंवा असा विचार मांडणारा मानसशास्त्रज्ञ कोण, त्याचं नाव आहे फेडरिक फ्रोवेल. आणि याच फेडरिक फ्रोवेलने या बाल उद्यान पद्धतीला त्यांनी किंडर गार्डन बालकाचं जे काही दिलेले विचार येतं त्या बालकाच्या विचाराच्या माध्यमातून ही पद्धत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली दिसून येते. प्रामुख्याने एक लक्षात घ्या, बालकांना शिक्षणातून पूर्ण स्वातंत्र्य देणे व त्याचा इंद्रिय विकास घडवून आणण्यावर त्याने भर दिला आणि शिक्षकाने माळ्याप्रमाणे बालकाची काळजी घेतली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण निसर्गामध्ये किंवा एका शेतामध्ये जर त्या ठिकाणी फुलांचा मळा जर केलेला असेल तर फुलांच्या मळ्यामध्ये माळी ज्या पद्धतीने त्या फुलांना घडवण्यासाठी किंवा त्या ठिकाणी फुलांना त्या ठिकाणी फुलवण्यासाठी ज्या पद्धतीने काळजी घेतो, उन्हापासून त्यांचं रक्षण करतो, योग्य वेळी त्यांना पाणी देतो, या पद्धतीने तो जशी काळजी घेतो त्याच पद्धतीची काळजी जर शिक्षकांनी त्या ठिकाणी वर्गाध्यापन करत असताना जर बालकाच्या बाबतीत जर घेतली तर 100% तो बालक हा त्या ठिकाणी एका चांगल्या फुलाप्रमाणे फुलण्याचं काम करेल असा विचार या ठिकाणी हा जो काही दिलेला फ्रोवेल आहे ना या मानसशास्त्रज्ञांनी म्हणलेला. मित्रांनो या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड पॉईंट समजून घ्या. एक्झाममध्ये प्रश्न विचारला काय, बालोद्यान पद्धती सुरुवातीला कोणी मांडली असा जर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारला त्याचं अंतिम उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी फेडरिक फ्रोवेल. दुसरा पॉईंट लक्षात घ्या, किंडर गार्डन पद्धतीची मांडणी करणारा शास्त्रज्ञ कोण, त्याचं उत्तर आहे फेडरिक फ्रोवेल. सोबतच इंद्रियावरती विकास मिळवून जर बालकाचं त्या ठिकाणी आयुष्य घडवता येत असेल तर नक्की शिक्षकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत असा विचार मांडणारे शास्त्रज्ञ कोण, त्याचं परत उत्तर फेडरिक फ्रोवेल येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाममध्ये वारंवार जो प्रश्न सध्याला विचारला जात होता आणि पुढे चालून पण विचारला जाईल तो म्हणजे शिक्षक हा माळ्याप्रमाणे असला पाहिजे. ज्या पद्धतीने माळी हा फुलांचं रक्षण करतो त्याच पद्धतीने शिक्षकांनी बालकाचं रक्षण केलं पाहिजे असा सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ कोण, त्याचं फायनली उत्तर आहे फेडरिक फ्रोवेल. हा पॉईंट मित्रांनो या ठिकाणी विसरता कामा नये. तुम्हाला 3 ते 4 मार्क आणि या ठिकाणी 3 ते 4 मार्क तर सोडाच पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा पॉईंट आहे. एक 2-3 मार्क त्या ठिकाणी तुमचा आरामशीर कव्हर होणार. ओके बघा आता यानंतर जॉन डुई नावाचा शास्त्रज्ञ, हा शास्त्रज्ञ मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जॉन डुईच्या माध्यमातून तुम्हाला जेव्हा तुम्ही वर्ग अध्यापन करण्यासाठी ज्या अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण शिकल्या, आपण DEडला असताना किंवा BEडला असताना, त्याच्यामध्ये जॉन डुईला अतिशय महत्त्व होतं. कारण एक लक्षात घ्या, कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार करणारा प्रत्यक्ष प्रॅक्टिकली नॉलेजच्या माध्यमातून त्या ठिकाणी बालकाचा विकास झाला पाहिजे किंवा बालक घडला पाहिजे हा विचार मांडणारा शास्त्रज्ञ कोण असा एक्झाममध्ये वारंवार प्रश्न विचारला जात होता. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मित्रांनो जॉन डुई. त्यांनी सांगितलं काय, कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार
या जॉन डुईने केला होता. आणि सोबतच त्यांनी या ठिकाणी 1896 मध्ये शिकागो या ठिकाणी त्यांनी काय केली होती, तर शिकागोमध्ये यांनी प्रयोगशाळा या ठिकाणी निर्माण केली होती. आणि प्रयोगशाळेच्या माध्यमातून बालकाचा विकास करण्यावरती या जॉन डुईने या ठिकाणी भर दिला होता. त्यामुळे आपल्यासाठी 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. कृतिशील शिक्षणाचा पुरस्कार करणारा मानसशास्त्रज्ञ कोण, त्याचं फायनल उत्तर आहे जॉन डुई. 1896 मध्ये बालकाच्या विकासाला चालना देण्यासाठी किंवा कृतिशील शिक्षणाला चालना देण्यासाठी 1896 मध्ये शिकागो या ठिकाणी कोणी प्रयोगशाळा निर्माण केली, असा जर भरतीमध्ये प्रश्न विचारला तर त्याचं फायनली उत्तर काय येतं, तर या ठिकाणी फायनल उत्तर जॉन डुई येतं. पॉईंट महत्त्वाचे आहेत मित्रांनो, एक एक पॉईंट मी या ठिकाणी तुमचा कव्हर करतोय. त्यानंतर बघा, आता हे झाले मानसशास्त्रज्ञ. आता शास्त्रज्ञाच्या नंतर खऱ्या अर्थाने मी जो पॉईंट दिला होता की सुरुवातीला मानसशास्त्राचा उगम कसा झाला, काहींनी म्हटलं कृतिशील शिक्षण द्या, काहींनी म्हटलं माळ्याची भूमिका पार पाडा, काही म्हणतायत ज्ञाताकडून त्यांना अज्ञाताकडे घेऊन जाण्याचं काम करा. प्लेटो म्हणतोय बालकाला जर त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार जर तुम्ही त्याला आकार देण्याचं काम केलं तर बालक हा परिपूर्ण घडेल, हे त्या ठिकाणी प्लेटोने सांगितलेले. काही शास्त्रज्ञ म्हणतात की बालकाच्या अंगामध्ये जे काही नैसर्गिक नॅचरली जो त्याच्या अंगामध्ये असलेला गुण आहे, त्या नॅचरली गुणाला जर कठोर शिक्षा दिली, जर त्याला कठोर शिस्तीच्या माध्यमातून त्या बालकाला घडवलं तर 100% बालक हा परिपूर्ण घडेल. असे वेगवेगळे विचार ज्यांनी मांडले ते आपण आता या ठिकाणी अभ्यासले इथं. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट ज्याच्यासाठी आपण मानसशास्त्र अभ्यासतोय, ज्यासाठी मानसशास्त्र विचारलं जातं, त्याचा एक महत्त्वपूर्ण गाभा म्हणजे या ठिकाणी शास्त्राचं महत्त्व काय आणि सोबतच त्याची उद्दिष्टे काय, हे एक्झाममध्ये तुम्हाला विचारलेली दिसून येतं. त्यामध्ये पहिला पॉईंट चेक करा. बालमानसशास्त्राचं महत्त्वामध्ये आपल्याला सांगता येईल की बाल शिक्षणाकडे विशेष लक्ष देणे. लहानपणी वर्गामध्ये असलेलं मूल किंवा लहानपणाच्या अगोदर म्हणजे शाळेमध्ये जाण्याच्या अगोदर घरी असणारं मूल, हे घर म्हणजे त्याची पहिली शाळा असते. आणि पहिल्या शाळेमधून जेव्हा ते दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करतं, तर दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश करत असताना घरामधून बाहेर पडलेलं बालक, ह्या बालकाला जेव्हा परिसराची जाणीव होते, तेव्हा परिसराची जाणीव होत असताना बालकाला त्या ठिकाणी मित्रपरिवार मिळू लागतो. मित्रपरिवाराच्या सोबत बालकाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसरामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना येतात, त्या घटनाची बालकाच्या मनावरती, त्याच्या विचारावरती त्या ठिकाणी सांगड घातली जाते. त्यामुळे विचाराची सांगड, परिसराची सांगड आणि मित्रपरिवाराची संगत या सर्वांचा इम्पॅक्ट त्या बालकाच्या विकासावरती होत असतो. त्यामुळे जेव्हा बालमानसशास्त्राचा तुम्ही अभ्यास करता, त्यावेळेस बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण कोणत्या ज्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे, त्यामध्ये नंबर 1 की बालकाच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. तो परिसरामध्ये राहून चांगल्या गोष्टी शिकतोय का वाईट गोष्टीकडे तो वळतोय, हे तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. त्यामुळे पहिला पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे. दुसरा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलं काय की अनुभव सवयी यांचे योग्य ज्ञान देणे. बालक कशा पद्धतीने परिसरामध्ये वावरतोय, कशा पद्धतीने आयुष्य जगतोय, ते ज्ञान, त्याचा अनुभव, त्यांच्या सवयी ज्या पद्धतीने बालकाला आलेले येतात, त्या सवयीला योग्य तो आकार देण्याचं काम हे बालमानसशास्त्र करतं. त्यामुळे अध्यापनामध्ये आपल्याला किंवा शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही परिसरामध्ये वावरता, त्यावेळेस त्या ठिकाणी बालमानसशास्त्राचं हे महत्त्व तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे. हा 2 नंबरचा पॉईंट आहे. तिसरा पॉईंट या ठिकाणी चेक करा. विषयायोजित बालकाच्या समायोजनासाठी, म्हणजे समायोजन म्हणजे त्या ठिकाणी घडणाऱ्या घटनेला योग्य तो प्रतिसाद देणे, म्हणजे आपण त्याला अनुकलन म्हणतो. पण समायोजन म्हणजेच काय मित्रांनो, तर योग्य ती जी काही गोष्टी असतात, बालक बऱ्याच वेळेस नैराश्य अवस्थेमध्ये जात असतो, काही वेळेस तो आनंदी होतो. मग आनंदी झाल्याच्या नंतर आनंद किती काळ टिकवला पाहिजे आणि तो कसा टिकवला पाहिजे, त्याचं समायोजन आपण शिक्षक या नात्याने बालकासोबत करणं गरजेचं आहे. सोबतच दुःखाच्या प्रसंगामध्ये जास्त खचून न जाता जर त्याच ठिकाणी येणाऱ्या दुःखावरती योग्य पद्धतीने मात केली तर त्या ठिकाणी माणसामध्ये किंवा बालकामध्ये बदल होऊ शकतो, हे आपण समायोजनाच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि समायोजन जर साधायचं असेल तर आपल्याला बालमानसशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. चौथा पॉईंट चेक करा. विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठी बालकाच्या अंगामध्ये जे काही कौशल्य येतं, त्यासाठी बालमानसशास्त्राचं महत्त्व आहे. सोबतच बालकाच्या भावना सुयोग्य वातावरणात निर्माण करणे किंवा बालकाच्या भावनांना त्या ठिकाणी सुयोग्य वातावरण देणे. आता मित्रांनो, प्रामुख्याने एक लक्षात घ्या, घर आणि परिसर या 2 गोष्टी अशा येतात की त्या बालकाचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत असतात. आणि बालकाचं आयुष्य घडवण्यासाठी जेव्हा ह्या 2 गोष्टी कारणीभूत ठरतात, त्यावेळेस मानव म्हटल्याच्यानंतर मानवाच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी भावना येणार. भावना या 2 पद्धतीच्या असतात.
काही भावना सकारात्मक असतात, काही भावना नकारात्मक असतात. नकारात्मक भावना त्या ठिकाणी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि सकारात्मक भावना खचलेल्या माणसाला पुढे घेऊन जाण्याचं काम करू शकतात. मग या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, बालकाच्या जे काही भावना येतात त्या फक्त विचारावरती अवलंबून नाहीत. त्या ठिकाणी माणसाचं मन हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वावरत असतं आणि या ठिकाणी बसलेला मानव त्याचं मन, त्याचं शरीर जरी इथं असलं तरी मन त्याचं बाहेर असतं. मग ज्या काही मन आहे त्या मनाला जर योग्य आकार जर दिला, त्या मनानुसार जर त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर 100% परिपूर्ण व्यक्ती घडू शकतो. हे बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे भावना जर समजून घ्यायच्या असतील तर तुम्हाला बालमानसशास्त्राचं महत्त्व माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे बालकाच्या भावनांना सुयोग्य वातावरण निर्माण करून देणे हा पॉईंट मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेरी IMP पॉईंट आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये हा पॉईंट विशेषतः टेटमध्ये मित्रांनो हा पॉईंट बऱ्याच वेळेस येऊन गेलेले आहे. मागचे 2017चा पेपर चेक करा तुम्ही, 19चा चेक करा किंवा असा सोबतच जे काही झालेला मागच्या वर्षीचा पेपर आहे त्यामध्ये पण तुम्हाला बालकाच्या भावनांना सुयोग्य वातावरण देण्यासाठी कशाची गरज आहे तर फायनली उत्तर त्याचं आहे बालमानसशास्त्राची. ओके. त्यानंतर बघा बालकाच्या विकासावस्थांची माहिती होणे. आता विकास हा 3 ते 4 पद्धतीचा आपल्याला सांगता येणार आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. क्लिअर आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक किंवा बौद्धिक हे जे काही 3 ते 4 विकासाचे टप्पे येतात, ह्या 3 ते 4 टप्प्याची योग्य ती सांगड जर घातली तर बालक हा परिपूर्ण आदर्श नागरिक होऊ शकतो. हे आपल्याला या ठिकाणी बालमानसशास्त्राच्या माध्यमातून समजून येतं. त्यानंतर बघा बालकामध्ये प्रेरणा निर्माण करते. मी तुम्हाला आत्ताच पॉईंट सांगितलेले. प्रेरणा 2 पद्धतीची असते, एक सकारात्मक आणि एक नकारात्मक. बालक कसा जगतोय याच्यावरती त्याचं वातावरण बालक कसा वावरतोय हे निसर्गावरती आणि त्या वातावरणावरती अवलंबून असतं. वातावरण जर सकारात्मक असेल तर त्याची प्रगती चांगली होते आणि वातावरण जर नकारात्मक असेल तर नकारात्मक वातावरणामध्ये समायोजनाची सांगड जर आपल्याला योग्य पद्धतीने घालता आली तर बालकाला त्या ठिकाणी निश्चितपणे 100% आपल्याला आदर्श नागरिक घडवण्यासाठी मदत होणार आहे. हे बालमानसशास्त्राचे मित्रांनो महत्त्व आहे. एक्झाममध्ये तुम्हाला आता प्रश्न विचारला कसा जातो हे समजून घ्या. वरती प्रश्न दिलेले मित्रांनो, बालमानसशास्त्राचं महत्त्व खालील पर्यायाच्या माध्यमातून शोधा. त्यामध्ये हे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायामधून तुम्हाला अचूक पर्याय शोधता यायला पाहिजे. बालशिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्याची गरज आहे, सवयीसाठी गरज आहे, सोबतच बालकाच्या समायोजनासाठी त्याची गरज आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाममध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, बालमानसशास्त्राचं उद्दिष्ट. खऱ्या अर्थाने आपण अभ्यासायचं का, त्याच्या पाठीमागचं काहीतरी उद्देश असला पाहिजे आणि उद्देश जर तुमचा सफल झाला तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी आउटपुट मिळणारच आहे. त्यामध्ये 1 नंबर बघा, बालकाच्या विकासाचा क्रम जाणणे. आता विकास तुम्हाला मी आत्ता सांगितलेला आहे, विकास हा 3 ते 4 पद्धतीचा दिलेला आहे. तो कोणता? एक पहिला शारीरिक. फक्त माणूस शरीराने वाढणे म्हणजे त्याचा विकास नाही, तर शरीराची वाढ होत असताना त्याच्या भावनेचा किंवा बुद्ध्यांकाची वाढ होणं गरजेचे आहे. मानसिक क्षमतेची त्या ठिकाणी विकास होणे गरजेचे. आणि या ठिकाणी सांगतील आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक हे विकासाचे 4 घटक आहेत आणि हे 4ही घटक त्या ठिकाणी क्रम तुम्हाला कशा टप्प्याने त्या ठिकाणी बालकाचा विकास होतोय हे त्या ठिकाणी ओळखता यायला पाहिजेत. त्यासाठी बालमानसशास्त्राची गरज आहे, हे उद्दिष्टाच्या माध्यमातून पूर्ण होतं. दुसरा पॉईंट चेक करा, बालकाच्या इच्छा आणि अभिरुची जाणून घेणे. नेमकं त्याला पुढे चालून आयुष्यामध्ये त्याची इच्छा काय, त्याला जगायचं कसं. बंधनकारक करून बालकावरती जर तुम्ही सक्तीचं जर काही नियम लादले तर त्याचं आउटपुट दोन्ही पद्धतीने निघू शकतं. तुम्ही बऱ्याच मूवी बघता, त्या मूवीच्या माध्यमातून बालकाचा विकास कसा होतोय ते तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, बालकामधील व्यक्तिभिन्नता. व्यक्ती आता या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे असणार आहेत. काही मुलं हे एकलकोंडे असतात, काही मुलं हे त्या ठिकाणी समाजामध्ये वावरून जीवन जगणारे असतात. एकलकोंड्या मुलांचा त्या ठिकाणी स्वभाव असा असतो की मी आणि माझं काम, म्हणजे या ठिकाणी त्यांचा एक स्ट्रक्चर फक्त मर्यादित असतं. पण जो व्यक्ती समाजामध्ये राहून समाजासाठी जगण्याचा किंवा समाजामध्ये राहून स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीची व्यक्तिभिन्नता त्या ठिकाणी वेगळी दिसून येते. आणि एकलकोंड्या व्यक्तीला त्या ठिकाणी जेव्हा तो गर्दीमध्ये जातो, जेव्हा त्यांना त्या ठिकाणी समाजाच्या माध्यमामध्ये येऊन एकत्र येऊन किंवा समाजासोबत राहून जगावं लागतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तो बालक त्या समाजाला बऱ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करू शकत नाही, त्यांची सांगड घालू शकत नाही. परिणाम असा होतो की त्या बालकाच्या मनावरती किंवा त्याच्या मनाचं मानसिक खच्चीकरण होतं आणि मानसिक खच्चीकरणाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत.
हे पण आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येतं. त्यामुळे व्यक्तिभिन्नता जाणून घेण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचं महत्त्व किंवा त्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगता येणार आहे. पुढे बघा, बालकाला मार्गदर्शनासाठी अनुवंश आणि परिस्थितीचा परिणाम जाणणे, बालकामधील सुप्त गुण ओळखणे. 6 नंबरचा पॉईंट चेक करा, बालकाच्या गरजांना अनुसरून अभ्यासक्रम आखणे. खऱ्या अर्थाने हा पॉईंट पण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण फक्त बालकांना त्या ठिकाणी पुस्तकी नॉलेज न देता त्या ठिकाणी बालकाच्या गरजा काय आहेत, पुढे चालून बालक काय कसा घडला पाहिजे, हे जर राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ओळखून जर स्लॅबस अभ्यासक्रम जर बनवला तर 100% बालकाचा तर विकास होईलच, पण देशामध्ये आदर्श नागरिक आणि आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी हे बालकं त्या ठिकाणी नक्कीच मदत करतील. पुढचा पॉईंट चेक करा, बालकाच्या समस्या आणि अडचणी सोडवणे हे एक उद्दिष्ट असलं पाहिजे. सहज वृत्तीचा विकास करणे. 9वा पॉईंट सांगतील आपल्याला बालकाच्या व्यक्तिमत्वाचे विकसन करणे. आणि 10वा पॉईंट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बालकाच्या मानसिक आरोग्य चांगले ठेवणे. मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. मानसिक आरोग्य जर चांगलं असेल तर कितीही आयुष्यामध्ये संकट आली तर संकट पेलणारा व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या जर परिपक्व असेल तर संकटावरती मात करू शकतो. आपल्याला बाल मानसशास्त्राचं उद्दिष्ट अभ्यास जेव्हा आपण करतो त्याच्या पाठीमागचं काय काय उद्दिष्ट असलं पाहिजे हे मी तुम्हाला या ठिकाणी 10 पॉईंटच्या माध्यमातून व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, यूट्यूबला माझं चॅनल आहे, व्हिडिओ आवडला तर 100% त्या ठिकाणी लाईक करा. आणि शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रेकॉर्डेड बॅच माझी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही बॅच अगदी मुबलक प्रमाणामध्ये मी त्या ठिकाणी बॅच दिलेले बॅच घेऊ शकता आणि तुम्ही तुमचं नॉलेज त्या ठिकाणी नॉलेजला अभ्यासाची सांगड घालून तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं त्या ठिकाणी पूर्ण करू शकता. मी या ठिकाणी मित्रांनो थांबतोय. आपल्याला जो काही पुढचा दिलेला पॉईंट असणार आहे हा पुढचा दिलेला पॉईंट आपण भाग 2 मध्ये अभ्यासूयात. मी या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.